शारदा हेमंत आदलिंगे, प्रभाग क्रमांक 7. कोणत्या पक्षाकडून आहे का अपक्ष आहे मी आणि जे यांनी सगळ्या समस्या सांगितल्यात त्याचं मी निवारण करेन आणि कामं सगळ्यांची करून दाखवेन. मला निवडून द्यावं यांनी सगळ्या. चिन्ह किती नंबरला? 1 नंबरला टोपलीचं चिन्ह. याच्या अगोदर इलेक्शन लढवले 2016ला. 1141 मतदान झालं मला. त्यावेळेस काय समस्या होत्या? अशाच होत्या समस्या. मला नाही निवडून आज दिलं त्यामुळे माझी समस्या माझ्यापासून राहिलीच ना ती. दुसऱ्यांनी निवडून आले पण त्यांनी काहीच केलं नाही. या वार्डात सुद्धा कोण आले. तुम्ही याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्षामध्ये पण होता, हो आम्ही त्यांच्या मार्फत तुम्ही लढवली होती. मग ते असं काय झालं तुम्हाला की बाबा त्यांनी तुम्ही अपक्ष उभा राहिला? मला घेतलं नाही ना, मला तिकीट दिलं नाही. का बरं? नाही दिलं. ज्यांना पैसे आहेत त्यांच्याकडनं त्यांनाच तिकीट दिलं. मग तुम्ही त्यांचे विश्वासू आहे ना. शेतकरी कामगार पक्षाचे तुम्ही एक 100 नेतृत्व करणारे विश्वासू तुम्ही मानले जातात. मग तुम्हाला का बरं डावलं जातं? आम्हाला आर्थिकमुळे आवडलं. आता तुमच्या सोबत चर्चा केली का त्यांनी उमेदवारी बाबतीत? का नाही घ्या म्हणले पण आर्थिक असेल तर या. बर पैसा खर्च करणार असलं तर उमेदवार आता काय प्रामुख्याने तुम्ही कोणत्या कामावर फोकस करणार निवडून आले? फोकस यार शाळा. पहिली मी शाळा काढली इथं. त्यांची समस्या मी 10 वर्ष झाला ऐकते शाळेची. दुसरी पाणी लाईट तर आहेच, त्यांना पाण्याचं पण आहे. त्याने मीटर बिल जास्त येतं त्यांना, असं त्यांची एक तक्रार आहे. ती एक बघते. नंतर घरकुल मंजूर करून नंतर शौचालय बांधून. मी हेमंत आदलिंगे, माझी पत्नी सौभाग्यवती शारदा हेमंत आदलिंगे या प्रभागामधून 2016 साली स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी आम्ही दोघंही नवरा बायको या वार्डामध्ये सतत कुणाची ना कुणाची कामं करत असतो. कुणाची अडीअडचणी असला की आमदार साहेबांच्या बंगल्यावरती घेऊन जायचो आणि ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायचे. परंतु त्यांच्या पश्चात आता 2016ला आम्ही केवळ 4 मतात पडलेलो आहे आणि या भागानं लक्ष्मीनगरनं आम्हाला इतकी साथ मोठी दिलेली आहे. तर आमचा नेहमी संपर्क इथं घर टू घर आमचा संपर्क आहे आणि दररोज आम्ही इथल्या लोकांशी सोनारी शिवापंच असतील, अंकुश असतील, सोनझारी असतील, उघाडे कंपनी असतील, ही सर्व आमची परिचयाची अगदी विश्वासू माणसं आहेत. आणि या माणसाने आम्हाला एवढं पाठबळ गेल्या वेळेला दिलं की त्यामुळंच आम्हाला 1141 मतदान मिळालं. केवळ 4 मतं हे गौण भाग झाला. तर या वेळेला असं काही करणार नाहीत, कारण लोकांना परत पश्चाताप झाला की आमच्या शारदाताईंना म्हणाले किंवा पुढच्या वेळेला तुम्हाला आम्ही निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. तर या वेळेला आम्हाला प्रचंड टोपली हे चिन्ह मिळालं आहे. आपणाला मतदान यंत्रावरती शारदा हेमंत आदलिंगे त्याच्यापुढं टोपलीचं चिन्ह आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा. तुमचा एकही समस्या राहणार नाही. आज मी तुम्हाला हे शब्द देतो, कारण आता सध्या गतिमान सरकार आहे. मी सध्या सेवानिवृत्त असल्यामुळं मी तुमच्या समस्येला, तुमची रेशन कार्डची समस्या असो, तुमची शाळेची समस्या असो किंवा आणखी कुठल्या शौचालयाच्या समस्या असो, ह्या सर्व समस्या सोडवल्याशिवाय पुढच्या 5 वर्षात मी तुम्हाला म्हणजे मतं मागायला येणार नाही, लक्षात घ्या. मला पुढच्या 5 वर्षासाठी निवडून द्यायचं असलं तर या 5 वर्षात मला काम करावं लागेल आणि आम्ही दोघं पण शब्द पाळणारी माणसं आहोत एवढंच मी सांगतो. आणि आम्हाला टोपलीभर मतानं निवडून द्यावं आणि आपल्या लक्ष्मीनगरचा झेंडा आपल्या या रोडच्या दक्षिण बाजूचा जो मतदार आहे या प्रभागातला उमेदवारच दिलेला नाही या वेळेला त्यांनी. तर दोन्हीही उमेदवार रस्त्याच्या पलीकडचे दिलेले आहेत. तर या प्रभागाला गेल्या वेळेलाही उमेदवार कोणी नव्हता. तर ही बाब असण्यासाठी किंवा ही बाब खटकते खरं तर. या मोठ्या जवळजवळ 1500 ते 1600 मतदान या भागामध्ये आहे आणि यातला एकही उमेदवार इथं मिळाला नाही त्यांना. म्हणून आमची उमेदवारी आम्ही फायनल अपक्ष म्हणून ठेवलेली आहे. आम्ही अपक्षाच्या बळावर सुद्धा भरपूर कामं होतात आणि त्याच्यासाठी आम्हाला घुटुगडे साहेबांचं सहकार्य मिळतं. यांचे भाऊ कलेक्टर आहेत, लक्षात घ्या. तर त्या संदर्भातनं आम्ही मंत्रालयातनं फायली तुमच्या मार्गी लावू एवढा आम्ही शब्द देतो.